काही पदार्थ फक्त पोट भरत नाही, ते सुंदर आठवणी जपून ठेवतात. आजची ही मसाला खिचडी पाहिली की मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची एक खूप सुंदर आठवण नेहमीच आठवते. कॉलेजमध्ये असताना एकदा मी आणि माझे काही मित्र ट्रेकिंगला गेलो होतो. सकाळपासून ट्रेकिंग, मस्ती, गप्पा आणि भरपूर चालणं. ट्रेक पूर्ण झाला आणि खाली आलो तेव्हा मात्र सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. सगळे मिळून जवळपास एखादं रेस्टॉरंट किंवा जेवणाची सोय आहे का हे शोधायला लागलो. पण आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते शहरापासून दूर अगदी गावाकडच्या भागात होतं. आजूबाजूला दूर दूरपर्यंत ना रेस्टॉरंट ना हॉटेल. चालत चालत आम्ही एका छोट्याशा गावात पोचलो. एका छोट्याशा घराच्या बाहेर एक आजी निवांत बसल्या होत्या. आम्हाला असं इकडे तिकडे फिरताना पाहून त्यांनी विचारलं, काय रे पोरांनो, काय शोधताय? आम्ही त्यांना सांगितलं, आजी आम्ही मुंबईहून ट्रेकिंगला आलो होतो. ट्रेक पूर्ण झाला आणि आता खूप भूक लागली आहे. जवळपास कुठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट आहे का ते शोधत आहोत. आजी हसल्या आणि म्हणाल्या, अरे इथून जवळपास 10 ते 15 किलोमीटरपर्यंत एकही हॉटेल नाही. हे ऐकून आम्ही सगळेच एकमेकांकडे पाहायला लागलो. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. तेवढ्यात आजी म्हणाल्या, तुम्हाला चालत असेल तर मी तुमच्यासाठी खिचडी बनवून देते. आम्हाला अजून काय हवं होतं? आम्ही लगेच आनंदाने होकार दिला. आजींनी आम्हाला घराच्या वरांड्यात बसायला सांगितलं. थोड्याच वेळेत आजींनी माठातलं थंडगार लिंबू पाणी आणून दिलं. ट्रेकिंग करून आलेलो असल्यामुळे ते माठातलं गारगार लिंबू पाणी म्हणजे त्या क्षणी आम्हाला अमृतच वाटलं. इकडे आजी स्वयंपाकघरात खिचडी बनवायला लागल्या आणि आम्ही वरांड्यात बसून गप्पा मारत होतो. आणि तिकडून येणारा तो मसाल्याचा सुगंध हळूहळू आमची भूक अजूनच वाढवत होता. काही वेळाने आजींनी गरमागरम खिचडी आमच्यासमोर वाढली. सोबत थंडगार रायतं आणि कुरकुरीत तळलेला पापड. त्या क्षणी आम्ही सगळे अक्षरशः तुटून पडलो. खिचडी इतकी चविष्ट, साधी आणि मनापासून बनवली होती की 10 ते 15 मिनिटातच आमच्या सगळ्यांनी ताटातलं जेवण पूर्ण साफ केलं. खरं सांगायचं तर त्या खिचडीची चव आजही माझ्या लक्षात आहे. जेवण झाल्यावर आम्ही आजींना काही पैसे देण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण आजी पैसे घ्यायला तयारच नव्हत्या. त्या म्हणाल्या, अरे तुम्ही तर माझ्या नातवांसारखे आहात, तुमच्याकडून मी पैसे कसे घेऊ? आम्ही खूप आग्रह केला. शेवटी आमच्या आग्रहाखातर त्यांनी थोडेसे पैसे स्वीकारले. निघताना मात्र मनात एक वेगळीच भावना होती. शहरात आपण कितीही महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो तरी त्या दिवशी आजींनी प्रेमाने वाढलेली ती खिचडी आणि माठातलं लिंबू पाणी, त्या चवीची सर कशालाच येणार नाही. कदाचित त्या जेवणात काही खास पदार्थ नव्हते, पण त्यात होतं ते आजींचं प्रेम, आपुलकी आणि मायेची चव. आणि म्हणूनच आजही जेव्हा मी ही मसाला खिचडी बनवतो तेव्हा मला त्या गावातील ती छोटीशी झोपडी, वरांडा, माठातलं गार लिंबू पाणी आणि आमच्यासाठी प्रेमाने स्वयंपाक करणाऱ्या त्या आजी आठवतात. काही आठवणी आयुष्यभर मनात राहतात, तर काही चवी त्या आठवणींना पुन्हा पुन्हा जिवंत करतात. ही मसाला खिचडी त्याच एका सुंदर आठवणीला समर्पित.